तुम्हाला किंवा तुमच्या पार्टनरला जर सतत एकमेकांची चौकशी करण्याची सवय असेल, जेवलंस का, खाल्लंस का, कुठे आहेस, काय करतोयस, या सवयीमुळं काय होतं की पहिले काही दिवस खूप छान वाटतं की माझ्या पार्टनरला माझी किती काळजी आहे, माझ्याशिवाय राहत नाही वगैरे वगैरे. पहिल्यांदा खूप छान वाटायला लागतं, पण नंतर नंतर 6 महिने झाले, 7 महिने झाले, वर्ष झालं की हे या सवयीचा त्रास व्हायला लागतो. आणि तुमच्या किंवा पार्टनरच्याही आयुष्यात असं होतं की फक्त तुम्ही हीच त्यांची प्रायोरिटी आहात किंवा फक्त ते हाच तुमची प्रायोरिटी आहे. मग तुमच्या इतर आयुष्यातल्या ज्या इतर गोष्टी आहेत त्यांच्यावरती याचा परिणाम व्हायला लागतो. करिअर गोल असतील, ड्रीम्स असतील, तुमच्या अचिव्हमेंट्स असतील, मनी गोल्स असतील, तुमचे लाईफ गोल्स असतील, या सगळ्यावरती हळूहळू परिणाम व्हायला लागतो. आणि त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये जितकं लक्ष द्यायला पाहिजे, जितके कष्ट घ्यायला पाहिजेत, तितकं घेतलं जात नाही, तितके एफर्ट्स त्या क्षेत्रात घेतले जात नाहीत आणि ह्याचे नंतर नात्यावरतीच निगेटिव्ह परिणाम दिसायला लागतात. आणि मग कुठंतरी असं वाटायला लागतं की आपण नको तिथं जास्त एनर्जी लावतोय आणि पाहिजे तिथं लावली जात नाही. आणि मग काही दिवसानंतर, वेळ गेल्यानंतर लक्षात यायला लागतं की या नात्यानं तर आपली सगळी एनर्जी खाल्ली. आणि मग पुढे जाऊन असं वाटायला लागतं की हे आपल्याला ओझं आहे. तर ते तसं नसतं. आपण काही वेळेला एक्स्ट्रा एफर्ट्स लावतो नातं टिकवण्याच्या नादात आणि पाहिजे त्या गोष्टींकडं किंवा महत्त्वाच्या गोष्टींकडं दुर्लक्ष होतं. तर हे बाबू सोना करून जादूटोणा करणारे जे असतात ना, ते मग आयुष्यातून कधीही गायब होऊ शकतात. त्यामुळं उगाचच आपल्याला काही एम नसल्यासारखं, आपल्याला काही दुसरं जग नसल्यासारखं फक्त आणि फक्त पार्टनर एवढाच फोकस आयुष्यामध्ये ठेवू नका. हा मोठा रेड फ्लॅग आहे तुमच्या रिलेशनशिपमधला. थँक्यू.